वार्तांकन रोखठोक बातमी। प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांची विक्री केल्याप्रकरणी शहर व ग्रामीण भागातील 10 मेडिकल्सवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा औषध प्रशासनाच्या कार्यालयातील सहआयुक्त अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून नोटिसीला उत्तर न दिल्याने एका मेडिकलचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आलाय। सध्या औषध प्रशासनाकडून मेडिकल्सची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे। कालबाह्य व विना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रीबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली। दोषी आढळलेल्या मेडिकल्सना लेखी नोटिसा देण्यात आल्या। बनावट व कालबाह्य औषधांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते। अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात आली। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शेड्यूल औषधांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून ड्रग ॲक्ट 1940 नुसार 1 ते 5 वर्षापर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे। नियमभंग झाल्यास परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो। औषध नमुन्यांचा अहवाल देण्यास 30 दिवसांपासून 3 महिन्यांपर्यंत कालावधी लागत आहे। मात्र बनावट व भेसळयुक्त औषधांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकार काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस ही अत्याधुनिक उपकरणं खरेदी करणार आहे। या उपक्रमाद्वारे औषधांची गुणवत्ता जागेवरच तपासता येणार असून भेसळ आढळल्यास तात्काळ कारवाई शक्य होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।